वापस आ रहा है दुनिया का सबसे बड़ा अंतर्राष्ट्रीय मंदिर सम्मेलन और प्रदर्शनी। तिरुपति में 17-19 फरवरी 2025 में मंदिरों का महाकुंभ का आयोजन। मुंबई, मंदिर प्रशासन और प्रबंधन को समर्पित दुनिया का सबसे बड़ा सम्मेलन, अंतर्राष्ट्रीय मंदिर सम्मेलन और प्रदर्शनी ITCX 2025, 17-19 फरवरी को आशा कन्वेंशंस, तिरुपति में आयोजित किया जाएगा। अंत्योदय प्रतिष्ठान के सहयोग से टेम्पल कनेक्ट द्वारा आयोजित ITCX 2025 हिंदू, सिख, बौद्ध और जैन संस्थाओं को एक साथ लाएगा, ताकि उनकी समृद्ध सांस्कृतिक विरासत का जश्न मनाते हुए दुनिया भर में मंदिर पारिस्थितिकी प्रणालियों को जोड़ने, मजबूत करने और आधुनिकीकरण के लिए एक गतिशील मंच प्रदान किया जा सके। इसमें 58 देशों के लगभग 1581 धार्मिक संगठन भाग लेंगे तथा प्रदर्शनी में 111 से अधिक वक्ता, 15 कार्यशालाएं और ज्ञान सत्र तथा 60 से अधिक स्टॉल होंगे। मंदिरों का महाकुंभ ITCX भारतीय परंपरा के मंदिरों के बारे में जानकारी का दस्तावेजीकरण और डिजिटलीकरण करने वाले अग्रणी मंच, टेम्पल कनेक्ट के संस्थापक गिरीश कुलकर्णी और अंतर्राष्ट्रीय मंदिर सम्मेलन और प्रदर्शनी के अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद के मुख्य प्रतोद प्रसाद लाड की प्रभावी संकल्पना है। श्रद्धालुओं के अनुभव और सुविधा को बढ़ाना इस संस्करण का मुख्य उद्देश्य है, जो कि इसके मुख्य विषय मंदिर अर्थव्यवस्था की संलग्नता, सक्षमीकरण और विस्तार के अनुरूप है। ITCX 2025 मंदिर नेतृत्व, नीति निर्माताओं और उद्योग विशेषज्ञों के बीच वैश्विक सहयोग की सुविधा प्रदान करेगा, जो मुख्य रूप से धर्म या धार्मिक पहलुओं से परे जाकर प्रगतिशील मंदिर प्रबंधन पर ध्यान केंद्रित करेगा। एक महत्वपूर्ण ज्ञान साझाकरण कार्यक्रम के रूप में इसमें मंदिर प्रबंधन और तीर्थयात्रियों के अनुभव बेहतरीन बनाने के लिए विविध पहलुओं को शामिल करते हुए मुख्य भाषण, पैनल चर्चा, कार्यशालाएं और मास्टर क्लासेस होंगे। इसके अंतर्गत फंड प्रबंधन और भीड़ नियंत्रण से लेकर स्थिरता और सुरक्षा, शिष्टाचार, AI, डिजिटल उपकरणों और फिनटेक प्रौद्योगिकियों के माध्यम से मंदिर प्रबंधन को आधुनिक बनाने जैसे विषयों पर विशेष जोर दिया गया है। मुख्य ध्यान लंगर और खाद्य वितरण प्रणाली, कूड़ा प्रबंधन और पुनर्वापर, टिकाऊ ऊर्जा प्रथाओं और कानूनी अनुपालन जैसे विषयों पर होगा। चर्चाओं में आवश्यक सामुदायिक सेवाएं जैसे चिकित्सा सहायता, शैक्षिकी कार्यक्रम और धर्मार्थ उपक्रम भी शामिल होंगी, जिसका उद्देश्य अधिक कुशल और सामाजिक रूप से प्रभावी मंदिर व्यवस्था बनाना होगा। Firstly, congratulations on a great job that you people are doing. I'm very much touched by it, and we would like to see understand how we can contribute more than what we are already doing. But having said that, I wanted to understand how many jobs are going to get created, because this is a massive project. And there are a lot of opportunities for people, particularly the local people. There are arts, crafts, sports. There's a lot of scope in hotels, the food, restaurants, and there are so many other opportunities that can be created for the locals. So are you also looking at giving them training and then monitoring them how they are performing? There's crowd management, there is surveillance, safety, security of the Philippines come over there. So could you throw some light on the number of jobs that are going to be created and what initiatives you are doing for the local people? So thank you for this wonderful question. The total temple economy is about 5,60,000 crores per annum, and this is one of the greatest avenues where locals are the ones who are getting greatest priority in job creations, opportunities, entrepreneurship, local self-help groups and beyond. The larger interest of conducting these aspects, reports, and aligning things with organizations like KPMG and more. What we try to do is not only gather information about how many jobs can be created, but we are actually engaging into activities to create those jobs. So when you talk about a simple example at a city like Ayodhya, there are EVs, electronic EV auto rickshaws which roam across the state and the country. You would not believe me, but of the 9 lakh EV auto rickshaws which are existing in the country, 4,64,000 odd are only in Uttar Pradesh, of which more than 3.5 lakh are in the region of the temple circuit. On an average, they earn to the tune of 3,500 rupees a day into 30 days. So that's the kind of simple example of how it gets multiplied. Secondly, when you talk about capacity building, when you talk about education, knowledge systems, and upgradation of these temples through knowledge, exchange of knowledge in a big way. We've just launched a temple management course, diploma in temple management, certificate course in temple management, and in the coming year, we're launching the MBA in temple management with various universities across the country. So creation of education, upgradation of people who are already in the temple economy, how workshops can upgrade them. At the same time, the city is creating interfaces, training them in entrepreneurship and giving them better revenue avenues is what we're going to do at the session.
The ITCX is also a place where multiple workshops would be conducted, where engagement on these topics would be interfaced and people get better. Thank you. One thing I forgot to tell you that we started last year one course in the Mumbai University, Pune University and the Wellington University for the temple management certificate course. And I hope कि वहाँ पर अभी तक लगभग 40-50 बच्चों ने एडमिशन पहले साल में लिया है, जिनकी जॉब गारंटी भी टेम्पल मैनेजमेंट कन्वेंशन टीम की तरफ से की गई है। और ये आने वाले टेम्पल एक्सपो कन्वेंशन में लगभग 60 से 70 यूनिवर्सिटीज का टेम्पल मैनेजमेंट के लिए हम लोग एग्रीमेंट और करार करने जा रहे हैं। इस मैनेजमेंट कोर्स को बनाने में श्री सुरेश हावड़े जी, जो साइंटिस्ट भी रह चुके हैं, बहुत बड़े उद्योजक भी है और शिरडी संस्थान के अध्यक्ष भी रहे हैं, उनका सहकार्य हमें मिला। वेलिंगटन इंस्टीट्यूट के मिस्टर उदय सालुंके जी ने भी इसमें बहुत बड़ा सहभाग कर उनके लोगों को इन्वॉल्व कर इस सिलेबस को तैयार करने में हमारी मदद की। उसके अलावा श्री कुलकर्णी जी, जो मुंबई विद्यापीठ के कुलगुरु है, उन्होंने भी बहुत ही ज़्यादा इसमें मदद की। माजी कुलगुरु श्री सुभाष पेडनेकर जी भी हमारे साथ इस पैनल में थे और एक 24 पॉइंट का पूरा सिलेबस टेम्पल मैनेजमेंट के ऊपर सर्टिफिकेट कोर्स के रूप में हमने इसे शुरू किया है। और मुझे बहुत ही गर्व महसूस होता है कि मुंबई यूनिवर्सिटी ये पहली यूनिवर्सिटी इसी तरीके का कोर्स लॉन्च करने में और वेलिंगटन इंस्टीट्यूट लॉन्च करने में आगे आई, इसलिए उनका भी मैं स्वागत करता हूँ। और मुझे जो सर ने अभी कहा कि व्हाट इज द जॉब क्रिएशन एंड द इकोनॉमिक सिस्टम, तो इस सिस्टम से अगर हजारों बच्चों को अगर हम लोग टेम्पल मैनेजमेंट के माध्यम से अगर पढ़ा लिखकर बाहर निकाल पाए तो निश्चित रूप से उन्हें जॉब सिक्योरिटी भी मिलेगी और इकोनॉमी के लिए भी फायदा होगा। थैंक यू। प्रसाद जी, माझा प्रश्न आहे, ठीक आहे, 2023 मध्ये वाराणसीमध्ये जे संमेलन चालू होतं त्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये यातून काय फलित निघालं की जे आता या तुम्हाला करायचं आहे? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला। 2023 मध्ये आम्ही केलं, त्यानंतर आता 18 महिने झाले। या 18 महिन्यामध्ये सगळ्यात मोठं फलित निघालं ते साऊथ भारतामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 3000 मंदिरांपर्यंत पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या मंदिरांनी केला। या माध्यमातून प्रत्येक मंदिरात एक पुजारी सामाजिक भावनेतून, सामाजिक समरसतेतून जॉईन करण्याचा प्रयत्न झाला। त्या माध्यमातून ज्या मंदिरांची पूजापाठ बंद होती ती मंदिरांची पूजापाठ सुरू झाली। या व्यतिरिक्त मंदिर इकॉनॉमीला, मंदिर टुरिझमला एक खूप मोठी चालना मिळाली आणि त्या माध्यमातून एक दुसऱ्याशी चर्चा करून, एक दुसऱ्याचा मोठ्या मंदिरांचे छोट्या मंदिरांनी विचार करून, छोट्या मंदिराच्या काही प्रश्नाला मोठ्या मंदिरांनी अडॉप्ट करून एकमेकांमध्ये कम्युनिकेशन निर्माण केलं। आणि आज मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जसं कचरा व्यवस्थापनाचे विषय आहे, आपण श्रद्धेभावाने देवाला आपण फुलहार चढवतो किंवा नारळ चढवतो, परंतु त्याचा विनियोग होतो शेवटी तो समुद्रात किंवा कलशामध्ये टाकला जातो। परंतु त्या माध्यमातून खत निर्माण करणं आणि त्या खताचा व्यापार करून ते त्याला एक वेगळ्या पद्धतीमध्ये त्याचा व्यवसाय निर्माण करण्याचं काम केलं गेलं। एक उदाहरण द्यायचं झालं तर नारळाच्या माध्यमातून नारळाच्या वड्या निर्माण केल्या गेल्या, त्याचा प्रसाद म्हणून जनता वापर करते। तिरुपती मंदिर व्यवस्थापनाच्या लाडूच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांच्या प्रसाद असेल, तूप असेल, तेल असेल, घी असेल, साखर असेल, या माध्यमातून लाडूची निर्मिती केली गेली आणि अनेक मंदिराला या माध्यमातून लाखो रुपयाचा उत्पन्न देखील झालं। वैद्यकीय व्यवस्था अनेक मंदिरांनी सुरू केली, शैक्षणिक व्यवस्था अनेक मंदिरांनी सुरू केली आणि मला वाटतं की आता ही आमची सुरुवात आहे। अभी तो ये झांकी है, मधुरा काशी बाकी है। त्यामुळे भविष्यात कुठलीही गोष्ट एका दिवसात कधी घडत नसते, त्यामध्ये संघर्ष लागतो। राम मंदिर निर्माण करताना देखील 503 वर्षाचा संघर्ष केला। 503 वर्ष तर मी जगणार नाही, परंतु निश्चितपणे 5 वर्षामध्ये येणाऱ्या अजून 2 संमेलनानंतर आपल्याला यामध्ये खूप मोठा बदल झालेला निश्चितपणे दिसेल, याची मला शाश्वत आश्वासन वाटतं। धन्यवाद। धार्मिक विषय आमचा भागच नाही, परंतु धर्माचा प्रसार
निश्चितपणे होईल. पण धर्माचा प्रसार प्रचार करत असताना धर्माला जोडून असलेल्या सामाजिक समरसता ज्या माध्यमातून छत्रपतींच्या काळापासून छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील आणि इतर या देशातले होऊन गेलेले राजे, ह्या सर्वांनी धर्माच्या माध्यमातून सामाजिक समरसता एकत्रित निर्माण करून समाजाला कुठेतरी धर्माबरोबर पुढे नेण्याचं काम केलं. तर जसं मागाशी मी म्हटलं की शैक्षणिक समरसता असेल, वैद्यकीय समरसता असेल, एखादं गाव दत्तक घेण्याची योजना असेल, एखादी शिक्षण संस्था उभी करण्याची योजना असेल, या माध्यमातून मला वाटतं की निश्चितपणे हा प्रयास आम्ही केल्यानंतर या देशामध्ये आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो होते की आपण जेव्हा मंदिरांशी बोलतो, आम्ही जेव्हा मंदिरांशी बोलतो तेव्हा 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांना तुम्ही विचारा की तुम्ही एकमेकांशी बोलता का? किंवा 2023 मध्ये जेव्हा संमेलन झालं त्याच्या आधी त्यांच्यामध्ये समन्वय किंवा कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन असायचं का? 51 शक्तीपीठांमध्ये बोलणी असायची का? 108 दिव्य देशम भगवान विष्णूची स्थान आहेत, या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेस किंवा नेटवर्क नव्हतं. टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून हा जो आपण एक प्रकार राबवतोय त्याच्यात त्यांनी बोलणं सुरू केलं. पंढरपूर देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हे कोट केलं की आम्ही एवढे विष्णू मंदिरांच्या बाबतीत ऐकतो, पण एक विष्णू मंदिर दुसऱ्या विष्णू मंदिराला आम्ही इंटरफेस करत नव्हतो, हे या कारणास्पद आम्ही करायला लागलो. या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं आपण आणतोय. धर्म प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होणे किंवा ज्या पद्धतीने धार्मिक रूढी परंपरा, पूजन विधिविधान आणि ऋषीमुनी आणि साधू संत याचे एक भाग जो सनातन धर्माचा सांभाळत आहे, दुसरा भाग जो ऍडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन्स, मेंटेनन्स आणि मॅनेजमेंटचा आहे, तो आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत देतो. कारण की शेवटी तुम्ही कार्यक्रमाला, तुम्ही मंदिरात जा, मी मंदिरात जाईल किंवा कोणीही मंदिरात जाईल, त्या सगळ्या लोकांना त्या देवाकडनं तसाच एक्सपिरियन्स आणि तसंच दर्शन आणि तसंच कोऑर्डिनेशन त्यांना मिळावं, त्याचा हा प्रयत्न. Tourism of India is well known in entire world. So, what is your criteria for international guests or international tourists? Actually, PM Modi is also focusing on the tourism of India. So, what's your policies for the international guests? ऑलरेडी इस बारे में सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से एक प्रयास किया जा रहा है कि टेम्पल टूरिज्म, जैसे कि टेम्पल सर्किट्स को निर्माण करने का, टेम्पल सर्किट तैयार करने का एक प्रयत्न है. वसुधैव कुटुंबकम इस माध्यम से हम सभी लोग एक दूसरे को जुड़ना चाहते हैं. पिछले गणेश उत्सव में हमने एक प्रयास किया था कि अंतर्राष्ट्रीय लोगों को मुंबई के गिरगांव चौपाटी पर लाकर गणेश विसर्जन की सोय हमने दिखाई थी और उन्हें इनवाइट किया गया था. और उन लोगों को, ब्रिटेन से, यूरोप से आए हुए लोगों को इतने मन में वो चीज भाई कि अब उस बारे में बुकिंग और इंक्वायरी अभी हमारे पास आना शुरू हुई. तो एक मुंबई का गणेश विसर्जन एक अलग तरीके का टूरिज्म भी लोग उस माध्यम से देखना चाहते हैं. या गणेश विसर्जन को हेलीकॉप्टर से ऊपर से एयर व्यू से दिखाने की बात हो. ऐसे कई उदाहरण है, जैसे कि अभी जो महाकुंभ मेला चल रहा है, इस महाकुंभ को जो फिगर सामने आ रही है, लगभग 40 करोड़ लोगों ने उसमें महाकुंभ में दर्शन किया है, स्नान किया है. और उसमें इंटरनेशनल स्तर के कई लोग, जो नामचीन लोग, जो स्टीव जॉब की वाइफ हो या अनेक इंटरनेशनल लोगों ने वहाँ आकर दर्शन लेकर महाकुंभ का स्नान किया है. तो यही एक टेम्पल टूरिज्म का भव्य उदाहरण अपने सामने अभी लाइव चल रहा है, जैसे मुझे लगता है. हाँ दवी जी बताइए. 2027 में नासिक में महाकुंभ होने वाला है, उसमें अपना टेम्पल मैनेजमेंट का क्या रोल रहेगा? टेम्पल मैनेजमेंट ये कोई रोल करने के लिए नहीं है, हम प्रसार प्रचार करने के लिए. महाकुंभ जो हो रहा है वो सरकार की जिम्मेदारी है, सरकार उसमें जिम्मेदारी से करेंगे. जैसे अभी के कुंभ महामेला में टेम्पल कनेक्ट में कुछ व्यवस्था मांग कर ली, जैसे जाने वाले लोगों की व्यवस्था बराबर हो, उधर मेडिकल फैसिलिटी हो, वहाँ पर अगर लोगों को कोई दिक्कत आती है तो वहाँ पर इंफॉर्मेशन डेस्क सेंटर बनाने की बात हो. लखनऊ और वाराणसी एयरपोर्ट के ऊपर हमने हमारे सेंटर्स के लोग खड़े कर लोगों को मार्गदर्शन करने का प्रयत्न हो.
अगर राज्य सरकार इस बारे में नेपाल कनेक्ट के साथ या अंत्योदय प्रतिष्ठान के साथ कुछ मदद मांगेगी तो निश्चित रूप से हमारे अनुभव से लोगों के कनेक्ट से वो करने का प्रयत्न हम करेंगे. Good afternoon. My name is Sarita with Sarita. This initiative, I think, is coming at the right time, and it's not just the central government, the state government. I think tourists are also open within India, internationally. You see, India cited example of some of the best celebrities from around the world. International media is looking at India to showcase our culture. And earlier on it was more showing the downtrodden part, but I think now it is talking about something about our culture, which is then again highlighted and puts again a limelight. I think it's also important addressing this for the families, because temple tourism is not just in isolation, it is always as a family. So there are a lot of initiatives, I think, looking at the interaction with counterparts. Song and light show is a history which has to be communicated to the tourists coming in. So I feel, at Gen Z, the international Western tourism, it would be very interesting if we could even take that communication. So what is the specific question? My question is, are you doing something? So largely when you talk about promoting, that's what you said, right? How are we promoting the knowledge and the culture of our nation to the world through these interface or experience-oriented steps? Is that the question? Yes. Yeah. So largely when we talk about the temple economy, every temple has an initiative to retain the audience for a larger time. For example, some temples where people go, like look at Tirupati. Tirupati is not a one-day visit temple. There is a place where you go there, you stay there overnight, you go and take the darshan next day morning, and then you travel. So to retain that audience, what will the audience or the devotee do there when they are visiting these places? So through various initiatives, there are great experience centers and museums and initiatives that are getting created around the nation, starting from Ayodhya to Shirdi to places of even Vaishno Devi Devasthan, plus places down in Udaipur and so on, so where people are, or even Nagpara for that matter, where people are creating different cultural experience centers. There is a partner in our event who's called Durlabh Darshan, who has created a AR/VR experience for people. Online also you can have a Durlabh Darshan using your AR/VR set at your home in any country in the world, and it can be live as well as offline. Initiatives like these come together at the ITCX, where reflection of all these things are presented. Temples who do not know much about these initiatives can learn from them and incorporate it in that scenario, and giving it a boost, because at the end of the day someone has created a brilliant technology. If we do not bridge that along with the right temple and give them the avenue so that devotees can benefit in a larger way, senior citizens and people who cannot come down to the temples can maybe have that experience. Also, without missing out, culture is deep in our system. Presenting it, documenting it and distributing it in the right fashion is what Temple Connect has been doing for the past 20 years. Our emphasis is to create more interactions using such conventions. And thank you for bringing this question up, because it's an integral part of the process. In fact, I'll give you a Gen Z example. Today, if you look at as Temple Connect, as a global, we primarily have 5.8 crore people visiting our website every month. The average age of people visiting our website or people trying to gather information is 18 to 32. Primarily, that is the Gen Z that we are talking about. And that's much more lessons so we get there. We have to take the baby steps and we. Thank you very much. Do you have any? Another two important things which we are sharing, another proud moment for us to share is we are attempting on the 18th, we are attempting a Guinness Book of World Record for getting 1,581 temple managers and their trusts under one roof at the convention. So it's going to be a Guinness Book of World Record attempt that we are planning to do at the convention. Also, there are more announcement actions and a lot of future-oriented work that would be happening at the convention. So I request the entire media community to support us in our journey together, and I thank you and all for
this gathering and patiently listening to us. I would ask Megha to submit our thoughts. Thank you. थँक यू व्हेरी मच वेल धन्यवाद. Thank you so much, Prasad ji, Girish ji, Neeta ji, and members of the press, please join us for lunch. यामध्ये 17, 18, 19 आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचं दुसरं पर्व हे तिरुपती येथे आयोजित केलं आहे, ज्यामध्ये आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देखील आमंत्रित केलं आहे, परंतु त्यांच्याकडून अजून कुठलेही आतापर्यंत तरी आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. परंतु ह्या मंदिर संमेलनाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोद सावंत, बिहारचे केरळाचे राज्यपाल श्री आर्लेकरजी, आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि अनेक मान्यवर यामध्ये उपस्थित राहणार आहेत. 3 दिवसाच्या या संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होणार आहे, ज्यामध्ये मंदिर व्यवस्थापन हा मोठा विषय असेल, मंदिराची आर्थिक नीती आणि व्यवस्थापन हा विषय असेल. या व्यतिरिक्त मंदिराची स्वच्छता, ग्रीन टेम्पल, मंदिर कनेक्टिव्हिटी आणि C2C म्हणजे लोकांचा पैसा लोकांपर्यंत कशा पद्धतीत चांगल्या प्रकारे वापरता जाईल, मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था कशी उभी करता येईल, आरोग्यविषयक लोकांना मदत कशी करता येईल, या व्यतिरिक्त मीडिया आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मंदिराचा प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे करता येईल. त्या व्यतिरिक्त काही मंदिरांना चॅरिटी कमिशनरच्या काही एक विषयांची अडचण असते, यामध्ये त्यावर देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. इन्कम टॅक्स रिलेटेड काही विषय असतात, त्याच्यावरही मार्गदर्शन केलं जाणार आहे. असे अनेक विषय, लंगर मॅनेजमेंट असेल, अशा अनेक विषयावरती चर्चा करून एकत्रितपणे जवळजवळ 58 देशापैकी 30 देशांनी या मंदिर संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि 350 टेम्पल हे आंतरराष्ट्रीय स्तराचे येणार आहेत आणि जवळजवळ 1589 टेम्पल, 1581 टेम्पल हे राष्ट्रीय स्तरावरती येऊन 3-3.5 हजार टेम्पल्स हे ऑनलाईन कनेक्टिव्हिटीमध्ये येणार आहेत. आणि हे संमेलन हे तिरुपती येथे आशा कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केलेलं आहे. 17, 18, 19 ही तारीख या संमेलनाची 3 दिवसाची आहे. यामध्ये मंदिर व्यवस्थापनातून टेम्पल टुरिझम कसं मोठं करता येईल, या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती कशी करता येईल, यावर व्यवसाय कसे निर्माण करता येतील, या अनेक विषयावरती चर्चासत्र देखील होईल, मार्गदर्शन देखील होईल. आणि मला खात्री आहे की धर्माच्या कामाबरोबर कर्माचा देखील विकास या माध्यमातून आम्ही करायला पाहिजे. गेलं संमेलन झालं होतं त्यामध्ये सुद्धा यातल्या काही गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या, ते कितपत या संमेलनापर्यंत झालेला. मला वाटतं की गेल्या संमेलनाला माननीय परमपूज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमाला देखील अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी आता स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न झाला. जसं आम्ही एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्योतिर्लिंगाचा आपण विषय घेतला, तर ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत आमचा अनुभव असा आला की एकमेकाशी कोणी बोलतच नव्हतं. शक्तिपीठाच्या बाबतीत देखील आमचा अनुभव आला की एवढी मोठी 51 शक्तिपीठ आहेत पण एकमेकाशी कोण बोलत नव्हतं. या सगळ्या प्रयत्नामुळे ह्या एकमेकाशी कम्युनिकेशन करून ते त्यांचे विचार एकमेकाशी करायला लागले. एकमेकाची शक्तिपीठाचं टेम्पल सर्किट कसं निर्माण करता येईल यावरती चर्चा झाल्या, ज्योतिर्लिंगाच्या चर्चा झाल्या. या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनातून लंगर मॅनेजमेंट काही ठिकाणी सुरू झालं, काही ठिकाणी काही व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू केल्या, शैक्षणिक व्यवस्था सुरू केल्या, मेडिकल सिस्टीम सुरू केल्या. या व्यतिरिक्त क्राऊड मॅनेजमेंट, कारण प्रत्येक मंदिरामध्ये कुठला ना कुठला एक दिवस असा असतो की ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तर जसं सिद्धिविनायक टेम्पल किंवा लालबागचा राजा, तिरुपती देवस्थान, जेजुरीची देवी, या जेजुरीचा खंडोबा या माध्यमातून त्यांनी जो त्यांचा अनुभव गर्दीचा सांगितला आम्हाला, माध्यमातून अनेक मंदिरांनी त्याचं व्यवस्थापन समिती उभी केली आणि याच्याबद्दलचं आम्हाला प्रशस्तीपत्रक स्वयं पंढरपूर देवस्थानाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवून पाठीवर थाप मारून आशीर्वाद देऊन दिला, त्याचा देखील आम्हाला आनंद आहे. गिरीशजी, मंदिर संकल्पना एकत्रित आणण्याची संकल्पना तुम्ही आणली मनामध्ये, ती पूर्णत्वात जाते. पहिलं संमेलन सक्सेस झालं, दुसरं होतं आहे काय सांगा? सर्वप्रथम जागतिक मंदिर न्यास संमेलन हा जो आपण 2023ला आयोजित केला, त्याच्यात 790 मंदिरांनी फिजिकली भाग घेतला आणि साधारण 716 मंदिरांनी ऑनलाईन पद्धतीने त्याच्यात भाग घेतला.
या कन्व्हेन्शनमध्ये वेगवेगळे लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना उपयोग झाला. एक विषय असा आहे की टेक्नॉलॉजी जेव्हा आपण म्हणतो, नवीन साधनं, नवीन सस्टेनेबिलिटी, ग्रीन एलिमेंट्सपासून ते EVsपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत, त्या मंदिर परिसरामध्ये कशा इन्कॉर्पोरेट केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर मंदिरांमध्ये जे वेगवेगळे विषय येतात, क्राऊड मॅनेजमेंटला घेऊन येतात, फेस्टिवल्स अराउंड टेम्पल्स येतात आणि साधे आणि सोपे उपाय जे त्या मंदिरांमध्ये सध्या राबवले जातात, नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे AI, VI, AR, VRच्या पद्धतीने कशा केल्या जातील हे त्यांना शिकायचं आहे. मंदिरांना शिकण्यासाठी त्यांना ते वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांच्या स्टाफपासून सिनियर मॅनेजमेंटपर्यंत जाण्यासाठी ITCX ही संकल्पना क्रिएट झाली. त्या संकल्पनेतनं आपण जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती पोहोचावी आणि त्या जास्तीत जास्त लोकांना या सगळ्या माहितीच्या माध्यमातून शेवटी जो कॉमन मॅन त्या मंदिरात जातो आहे त्याच्यासाठी डिवोटी एक्सपिरियन्स चांगला व्हावा, हा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात पार पडतो आहे. गेल्या वर्षी 2024 साली अयोध्यामध्ये राम मंदिराचं जे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम झाला, त्यातही आम्हाला टेम्पल मॅनेजमेंटच्या माध्यमातून टेम्पल कनेक्टला आणि आम्ही सगळे ITCXच्या आयोजकांना भाग घ्यायला आणि त्याच्यात भरपूर लोकांबरोबर काम करायला आम्हाला मिळालं. त्याच्यात इंटरफेस मोठ्या प्रमाणात झाला. तर या सगळ्या विषयांच्या माध्यमातून एक तर पोचपावती अशी आहे की काम जे करतो आहे ते लोकांपर्यंत पोचतं आहे आणि अजून लोक संपर्कात येत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात होऊ शकत आहे. धन्यवाद.